मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण 10वी बोर्डच्या परीक्षेला आलेली पंक्च्युएशनची वाक्य सोडविणार आहोत। पंक्च्युएशन म्हणजे काय, कोणकोणते पंक्च्युएशन आहेत, ते कसे वापरावेत याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, वर आय बटनमध्ये आणि आपल्या चॅनलवरील क्लास 10 ग्रामर अँड व्होकॅब्युलरी या प्लेलिस्टमध्ये देखील मिळून जाईल। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो, क्वेश्चन 1A मधील तिसरी ॲक्टिव्हिटी ही पंक्च्युएशनसाठी असते। या ठिकाणी सूचना असते पंक्च्युएट द फॉलोइंग। या ठिकाणी तुम्हाला 2 वाक्यांमध्ये पंक्च्युएशन वापरायचे असतात आणि ती वाक्य लिहायची असतात। यासाठी तुम्हाला 2 मार्क्स आहेत। मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण 10th बोर्डच्या एक्झामिनेशनला आलेली पंक्च्युएशनची सर्व वाक्य सोडविलेली आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। चला तर मग पहिलं वाक्य सोडवूयात। वेल आय विश यू लक सेड सीताराम। मित्रो, पंक्च्युएशनची वाक्य करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी जास्तीत जास्त डायरेक्ट स्पीचमधील वाक्य येतात आणि डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचे 2 भाग असतात। एक भाग म्हणजे प्रत्यक्ष बोललेले वाक्य, जसं या ठिकाणी वाक्य आपण घेतलेलं आहे, आणि दुसरा भाग म्हणजे ते वाक्य बोलणारी व्यक्ती आणि परिस्थिती, असे 2 भाग या वाक्याचे असतात। तर मित्रो, बोललेले वाक्य हे कोटेशन मार्क्समध्ये येत असते। याला डबल इन्व्हर्टेड कॉमास देखील म्हणतात आणि बोललेली व्यक्ती आणि परिस्थिती ही कोटेशन मार्क्सच्या बाहेर येत असते। आणखीही नियम आहेत, त्यामध्ये कोणत्याही वाक्याचे पहिले लेटर हे कॅपिटल येत असते। आय म्हणजे मी या अर्थाने वापरलेले सेपरेट आलेले आय हे हमेशा कॅपिटल असते। कोणत्याही वाक्याचा शेवट हा फुल स्टॉपने होत असतो आणि प्रॉपर नाउन विशेष नाम म्हणजे व्यक्तीचं नाव, गावाचं नाव, वाराचं नाव हे कॅपिटल्समध्ये म्हणजे पहिल्या बाराखडीमध्ये येत असतात। या ठिकाणी इतके बदल आपण केलेले आहेत। आणखीही काही बदल आहेत, ते आता राहिलेले आपण बदल करूयात। वेल आय विश यू लक असं हे वाक्य बोललेलं आहे। बोललेल्या वाक्यानंतर मित्रो कॉमा देतात आणि या कॉमाच्या बाहेर हे कोटेशन मार्क्स असतात। लक्षात ठेवा, अगोदर कॉमा द्यायचा किंवा फुलस्टॉप जेव्हा येईल तेव्हा फुलस्टॉप द्यायचा आणि त्याच्या बाहेर हे कोटेशन मार्क्स असतात आणि त्यानंतर बोललेली व्यक्ती परिस्थिती नंतर आलेली आहे। सेड सीताराम, या सेडचं यस कॅपिटल घ्यायचं नाही। लक्षात ठेवा, इथं क्वेश्चन मार्क आलं तरी इथलं पहिलं लेटर कॅपिटल घ्यायचं नाही। चला तर हे वाक्य आपण खाली सोडविलेलं आहे। पहा, वेल या ठिकाणी वेल नंतर आपण कॉमा दिलेला आहे, कारण हे उद्गार आहे। डब्ल्यू कॅपिटल घेतलंय, हे डबल कोटेशनमध्ये घेतलंय। आय विश यू लक कॉमा दिलाय आणि कॉमाच्या बाहेर हा इन्व्हर्टेड कॉमा बंद केलेला आहे, म्हणजे कोटेशन म्हणतात याला किंवा कोटेशन मार्क्स म्हणा। सेड सीताराम, सीतारामचं एस कॅपिटल केलंय आणि शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे। चला पुढचं वाक्य पाहूयात। व्हॉट्स युअर नेम लिटिल वन आस्क्ड द टीचर। तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, बोललेलं वाक्य ओळखायचं आहे। व्हॉट्स युअर नेम लिटिल वन, आणि त्यानंतर बोललेली व्यक्ती आणि परिस्थिती ओळखायची आहे। बोललेल्या वाक्याला कोटेशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, बोललेली परिस्थिती तशीच ठेवायची, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे। वाक्याचं पहिलं लेटर कॅपिटल लिहायचं आहे, म्हणून या ठिकाणी डब्ल्यू कॅपिटल करूया। व्हॉट्स मित्रो, हा कंट्रॅक्टेड फॉर्म आहे। व्हॉट्स यामध्ये यसच्या अगोदर असा वरून कॉमा, डोक्यावर कॉमा देण्यात येतो, याला अपॉस्ट्रोफी म्हणतात। या ठिकाणी अपॉस्ट्रोफी यस जेव्हा येतं त्याचा अर्थ असतो इज। अशा प्रकारे या ठिकाणी वगळलेलं आय असल्यामुळे आपण वर इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे। व्हॉट्स युअर नेम, आता छोटं वाक्य असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही कॉमा सुद्धा देऊ शकता, कारण नंतर संबोधन आहे, हे बोलावलेलं नाव घेतलेलं आहे लिटिल वन, म्हणून इथे कॉमा सुद्धा तुम्ही देऊ शकता। आणि या ठिकाणी हा प्रश्न असल्यामुळे आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचे आहे। परंतु मित्रो लक्षात ठेवा, हे जे डबल कोटेशन मार्क आहे हे क्वेश्चन मार्कच्या बाहेर येणार आहे, म्हणून लक्षात ठेवा। आपल्याला जागा कमी असल्यामुळे सध्या आपण इथे लिहित आहोत
आता इथे कॉमा नाही आहेत आणि आजकडचं ए पाक कॅपिटल नाही, स्मॉलच आहे. खरं पाहिलं तर क्वेश्चन मार्क नंतर सुरू होणारं दुसरं वाक्य असेल तर हे कॅपिटल येतं, परंतु हे वाक्य अजून संपलंच नाही म्हणून हे स्मॉलमध्येच आहे. आस्क्ड द टीचर आणि शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे. चला पहा हे वाक्य कसं केलं आहे आपण. व्हॉट्स युअर नेम लिटिल वन, या ठिकाणी आपण कॉमा दिलेला नाही. छोटं वाक्य असलं तर कॉमा नाही दिला तरी चालतो, दिला तरी देखील चालतो. आस्क्ड द टीचर, पहा क्वेश्चन मार्क आहे, कोटेशन मार्क बंद केलेला आहे, इथे सुरू केलेला आहे आणि व्हॉट्सचं अपॉस्ट्रोफी यस या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ इज असा निघतो, तुम्हाला माहीतच आहे. पुढचं वाक्य पहा. शी सेड लेट्स चॅट. आता या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. शी सेड ही बोललेली व्यक्ती आहे आणि लेट्स चॅट हे बोललेलं वाक्य आहे. आता लेट्स चॅटला आपण कोटेशन मार्कमध्ये घेऊया. या ठिकाणी कोटेशन मार्क पूर्ण करूया, त्याच्या अगोदर फुल स्टॉप देऊया. आता मित्रो या ठिकाणी लेट्स आहे म्हणून या ठिकाणी जे अपॉस्ट्रोफी यस यायला पाहिजे, या ठिकाणी आपण अपॉस्ट्रोफी देऊ, यायला पाहिजे. त्याचा अर्थ होतो लेटस, त्याचा शॉर्ट फॉर्म कंट्रॅक्टेड फॉर्म त्याला म्हणतात. तर अशा प्रकारे हे कंट्रॅक्टेड फॉर्मसुद्धा लक्षात ठेवा. आता हे बोललेलं वाक्य असल्यामुळे याचं पहिलं लेटर आपल्याला कॅपिटल करावं लागेल, एल कॅपिटल येईल. त्यानंतर वाक्याची सुरुवात यसने झाल्यामुळे हे यससुद्धा कॅपिटल येईल. शी सेड, त्यानंतर या ठिकाणी बोललेली परिस्थिती संपल्यामुळे कॉमा येईल. लेट्स चॅट हे कोटेशनमध्ये येईल. लेट्सच्या वर, टीच्या डोक्यावर हे अपॉस्ट्रोफी येईल आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप येईल आणि फुल स्टॉप नंतर कोटेशन मार्क येईल. पहा वाक्य कसं सोडवलं आपण. शी सेड कॉमा आणि कोटेशनमध्ये लेट्स चॅट या अपॉस्ट्रोफी यस या ठिकाणी दिलेला आहे, शेवटी फुल स्टॉप घेतलेला आहे. पुढील वाक्य पहा. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर, या ठिकाणी बोललेलं वाक्य आहे व्हॉट्स दॅट. या ठिकाणी देखील टी एस आलेलं आहे. या टी एसचा अर्थ देखील इज असाच आहे म्हणून याच्यावर आपल्याला अपॉस्ट्रोफी द्यावं लागतं. टीच्या डोक्यावर उलटा कॉमा म्हणतो आपण. व्हॉट्स दॅट हे बोललेलं वाक्य असल्यामुळे याला कोटेशनमध्ये घेऊया आपण. अगोदर क्वेश्चन मार्क देऊ आणि नंतर कोटेशन आपण लिहूया कारण हा प्रश्न आहे. आणि हे डब्ल्यू कॅपिटल काढूया. सेड कमल किशोर, पहा कॅपिटलने येतील हे प्रॉपर नाऊन म्हणून हे के कॅपिटलमध्ये येईल. कमल हे देखील के कॅपिटलमध्ये येईल. किशोर आणि या ठिकाणी फुल स्टॉप येईल. चला हे वाक्य कसं सोडवलं आहे आपण पहा. व्हॉट्स दॅट क्वेश्चन मार्क दिला आहे, कोटेशनमध्ये घेतलेला आहे, हे अपॉस्ट्रोफी यस आहे या ठिकाणी. सेड कमल किशोर, पहा के के कॅपिटल आले, शेवटी फुल स्टॉप दिला. चला पुढील वाक्य पाहूयात. शी सेड आय एम डुईंग माय बिट, या ठिकाणी बोललेली परिस्थिती सी सेड अशी आहे, त्यानंतर बोललेलं वाक्य आय एम डुईंग माय बिट असं आहे. तर हे आपल्याला कोटेशनमध्ये घ्यायचं आहे. आय हमेशा कॅपिटल असतं म्हणून याला कॅपिटल करूया. आय मी या अर्थी कॅपिटल असतं. आय एम डुईंग माय बिट या ठिकाणी फुल स्टॉप येतो कारण स्टेटमेंट आहे हे आणि कोटेशन बंद होतात. आणि या सी सेड नंतर आपल्याला कॉमा द्यावा लागेल आणि या शीचं देखील यस कॅपिटल करावं लागेल. शी सेड आय एम डुईंग माय बिट. पहा हे वाक्य कसं सोडवलं आहे. शी सेड कॉमा आय एम डुईंग माय बिट, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करून शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे. मित्रो सर्व वाक्य आपण अशाच सोप्या पद्धतीने सोडविलेले आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व परीक्षेमधील वाक्य आहे, तुमच्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील वाक्य पहा. देन स्टे विथ मी टुनाईट शी सेड, पहा बोललेलं वाक्य आहे देन स्टे विथ मी टुनाईट आणि त्यानंतर शी सेड. शी सेड इथून सुरू झालं म्हणून त्याच्या अगोदर आपण कॉमा देऊया आणि इथे फुल स्टॉप देऊया. आता बोललेलं वाक्य इथे संपतं म्हणून याला कोटेशन मार्कने बंद करूया. वाक्याचं पहिलं लेटर हमेशा कॅपिटल असतं म्हणून हे टी कॅपिटल करूया. देन स्टे विथ मी टुनाईट, अशा प्रकारे हे वाक्य झालेलं आहे. शी सेड. इतकेच बदल आहेत या वाक्यामध्ये. पहा वाक्य. देन स्टे विथ मी टुनाईट, कोटेशनने बोललेलं वाक्य घेतलेलं आहे आपण. पहिलं कॅपिटल लेटर, त्या बोललेल्या वाक्यानंतर कॉमा दिलेला आहे. शी सेड लिहून शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे. पुढील वाक्य पहा. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन आय ग्रम्बल्ड, पहा बोललेलं वाक्य आहे वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन आणि त्यानंतर आहे आय ग्रम्बल्ड. तर बोललेलं वाक्य आपण कोटेशनमध्ये घेऊयात. आयचं हे आपण आय हमेशा कॅपिटलमध्येच घ्यायचं. फुल स्टॉपमध्ये येऊ की कुठे येऊ हे कॅपिटल असतं, लक्षात ठेवा. आणि ग्रम्बल्डच्या नंतर फुल स्टॉप आपल्याला द्यायचा आहे.
कोणत्याही वाक्याचं पहिलं लेटर कॅपिटलने लिहायचं असतं, म्हणून हे डब्ल्यू आपण कॅपिटल केलेलं आहे. वी वोंट. आता या ठिकाणी मित्र वोंट आलेलं आहे, हे नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड रूप आहे आणि हा याचा फुल फॉर्म आहे विल नॉट. विल नॉटचं काय झालेलं आहे, ओंट. तर ह्या ओंटमध्ये एन आणि टीच्यामध्ये अपॉस्ट्रोफी आपल्याला द्यावा लागतो. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे कॉमा, आपण फुल स्टॉप दिला आहे चुकून. कोटेशन मार्क पूर्ण करायचा आहे. आय ग्रंबल नंतर फुल स्टॉप आपल्याला द्यायचा आहे. पहा वाक्य, वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. पहा कॉमा दिला आहे, डबल कोटेशनमध्ये हे वाक्य घेतलं आहे, वी कॅपिटल लिहिले, त्यानंतर आय कॅपिटल केलं आहे, ग्रंबलच्या नंतर फुल स्टॉप दिलेला आहे. चला पुढील वाक्य पाहूया. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. आता बोललेलं वाक्य छोटं आहे, इज दॅट सो क्वेश्चन मार्क आहे, कारण हेल्पिंग व्हर्बने वाक्य सुरू झालेलं आहे. याच्या बाहेर आपण कोटेशन मार्क देऊयात. वाक्याची सुरुवात आयने झाल्यामुळे याला कॅपिटल करूयात. इज दॅट सो हे कोटेशनमध्ये आणि क्वेश्चन मार्क आपण घेतलेला आहे. सेड मिसेस श्रीवास्तव, प्रॉपर नाऊन आहे हे मिसेस, म्हणून एम कॅपिटल आपल्याला घ्यायचं आहे. आणि इथे फुल स्टॉप दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. श्रीवास्तवचं यस कॅपिटलच आलेलं आहे आणि याच्या नंतर मात्र आपल्याला फुल स्टॉप द्यायचा. पहा वाक्य कसं आहे, इज दॅट सो क्वेश्चन मार्क आहे, कोटेशनमध्ये वाक्य घेतलेलं आहे. सेड मिसेस, मिसेसचं एम कॅपिटल करून फुल स्टॉप दिला आहे. श्रीवास्तवचं यस कॅपिटल घेतलं आहे आणि शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे. मित्र या ठिकाणी ॲक्च्युअली परीक्षेमध्ये यस स्मॉल असेल, कम्प्युटरमध्ये टाईप करताना ते ऑटोमॅटिक कधी कधी कॅपिटल करतं, म्हणून हे कॅपिटल झालेलं आहे. प्रॉपर नाऊनचं पहिलं लेटर कॅपिटलच असतं, म्हणून इथं आपण ह्याला रेडमध्ये घेतलेलं आहे. चला पुढील वाक्य पाहूया. रॉबर्ट सेड आय डोंट नो. आता पहा, रॉबर्ट सेड ही बोललेली परिस्थिती आहे, आय डोंट नो हे बोललेलं वाक्य आहे. म्हणून बोललेली परिस्थिती असो की काही असो, हे प्रॉपर नाऊन आहे, म्हणून याचं पहिलं लेटर कॅपिटल आर. रॉबर्ट सेड, सेड नंतर कॉमा येतो, हे अगोदर जर आलं तर बोललेली परिस्थिती व्यक्ती, आणि त्यानंतर कोटेशन मार्कमध्ये आय डोंट नो आपल्याला घ्यावं लागेल. आय हे कॅपिटल करावं लागेल. डोंटसुद्धा मित्र हो, हे असं जे दिसतं ते असं असायला पाहिजे आणि त्याचा अर्थ होतो डू नॉट. डू नॉटचा हा कंट्रॅक्टेड किंवा शॉर्ट फॉर्म आहे, म्हणून याच्या डोक्यावर आपल्याला अपॉस्ट्रोफी द्यावं लागेल. आय डोंट नो, त्यानंतर फुल स्टॉप द्यायचा आहे आणि त्याच्या बाहेर आपल्याला कोटेशन मार्क द्यायचा आहे. रॉबर्ट सेड आय डोंट नो असं हे वाक्य होईल. चला हे वाक्य पाहूया. पहा, रॉबर्ट सेड, इथे कॉमा दिलेला आहे, या ठिकाणी कोटेशन नाही, इथे आहे कोटेशन मार्क. आय डोंट नो. चला पुढील वाक्य पाहूया. आय आस्क्ड डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. या ठिकाणी सुद्धा बोललेली परिस्थिती आय आस्क्ड इतकीच आहे आणि बोललेलं वाक्य इथून पुढचं सगळं आहे. आणि याला हे हेल्पिंग वर्बनं सुरू झाल्यामुळे हे आहे, हा आहे क्वेश्चन. याला पहिले कोटेशन मार्कमध्ये घेऊयात. याचं कॅपिटल लेटर करूयात आपण डीडचं. डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. शेवटी क्वेश्चन मार्क देऊया, कारण हा प्रश्न आहे. कोटेशन क्वेश्चन मार्कने पूर्ण करूया. मित्रो, हे गुरु आणि ही गुरुदक्षिणा तुम्ही काय करा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्या, कारण हे हिंदी शब्द आहेत, इंग्लिशमध्ये आल्यामुळे हे वेगळे दाखवावे लागतात. प्रिंट करत असताना याला इटॅलिक्समध्ये घेतात, परंतु आपल्याला लिहित असताना इटॅलिक्स दाखवता येत नाही, म्हणून सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये याला घ्या. आता या ठिकाणी आय कॅपिटल येईल, आय आस्क्ड, त्यानंतर कॉमा येईल. डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, हे दोन इटॅलिक्समध्ये येतील, क्वेश्चन मार्क येईल आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज होईल. पहा हे वाक्य, आय आस्क्ड, त्यानंतर कॉमा घेतलेला आहे आपण. डीडचं डी कॅपिटल करून कोटेशन मार्क दिले. डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा, पहा हे आपण इटॅलिक्समध्ये घेतलेलं आहे. इथे इटॅलिक्समध्ये घेतल्यानंतर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा नाही दिला तरी चालतं, परंतु हँडरायटिंगमध्ये लक्षात येत नाही, म्हणून हँडरायटिंगमध्ये तुम्ही सिंगल इन्व्हर्टेड कॉमाच द्या. टू युअर गुरु. प्रिंट करत असताना असं प्रिंट करतात, परंतु लिहित असताना असं लिहिणं योग्य ठरतं, कारण ते लक्षात येतं. नंतर क्वेश्चन मार्क दिलेला आहे, वाक्य पूर्ण केलेलं आहे. चला पुढील वाक्य पाहूया. शी क्राईड आर यू क्रेझी. शी क्राईड ही बोललेली परिस्थिती आहे, तर आर यू क्रेझी हे बोललेलं वाक्य आहे. तर शी क्राईडचं यस आपल्याला कॅपिटल घ्यायचं आहे, त्यानंतर या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे. आर यू क्रेझीमधील ए कॅपिटल घ्यायचं आहे,
याला कोटेशन मार्कमध्ये घ्यायचं आहे. आर यू क्रेझी इथे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आणि कोटेशन पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे हे वाक्य होईल. पहा, शी क्राईड कॉमा, शीचं एस कॅपिटल, आर यू क्रेझीचं ए कॅपिटल आणि कोटेशन मार्कमध्ये वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क. चला पुढील वाक्य पाहूया. द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. आता बोललेली परिस्थिती आहे. द टीचर सेड आणि लेट्स स्टार्ट टुडेज लेसन हे आहे बोललेलं वाक्य. द टीचर सेडचं टी कॅपिटल करूया, त्यानंतर कॉमा देऊया या बोललेल्या व्यक्तीनंतर, त्यानंतर लेट्स हे बोललेलं वाक्य आहे म्हणून हे इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये आपण घेऊया. लेट्सच्या टी नंतर आपल्याला अपॉस्ट्रोफी द्यावा लागतं. लेट्स स्टार्ट टुडेज या ठिकाणी पॉझिटिव्ह केस आहे म्हणून इथे सुद्धा अपॉस्ट्रोफी द्यावं लागतं. मित्रो, हे अपॉस्ट्रोफी महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. लेट्स स्टार्ट टुडेज लेसन या ठिकाणी फुल स्टॉप येईल आणि कोटेशन पूर्ण होईल. चला हे वाक्य पाहूया. द टीचर सेड इथं कॉमा दिला, हे कॅपिटल घेतले. लेट्सचं एल कॅपिटल करून इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे. या ठिकाणी अपॉस्ट्रोफी दिलेला आहे. स्टार्ट टुडेज या टुडेजमध्ये देखील अपॉस्ट्रोफी दिलेला आहे. लेसन नंतर फुल स्टॉप आणि त्यानंतर कोटेशन मार्क. चला पुढील वाक्य पाहूया. शी स्माइल्ड अ बेगर चेंज्ड माय लाईफ. पहा, या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून स्माइल्ड आलेलं आहे. मित्रो, या ठिकाणी क्राईड आलेलं आहे. आपल्याला ओळखू आलं पाहिजे हे रिपोर्टिंग व्हर्ब आहेत म्हणून, कारण बोललेली व्यक्ती परिस्थिती आपल्याला वेगळी दाखवावी लागते. अ बेगर चेंज्ड माय लाईफ हे बोललेलं वाक्य आहे, ही बोललेली परिस्थिती आहे. शीचं एस कॅपिटल घेऊया, स्माइल्ड नंतर कॉमा घेऊया, अ बेगरमधील ए कॅपिटल करूया, याला कोटेशनमध्ये घेऊया. अ बेगर चेंज्ड माय लाईफ इथे फुल स्टॉप देऊया, कोटेशन पूर्ण करूया. चला पहा हे वाक्य कसं सोडवलं आहे आपण. शी स्माइल्ड, सीचं एस कॅपिटल आहे, त्यानंतर कॉमा घेतलेला आहे. इन्व्हर्टेड कॉमामध्ये अ बेगर चेंज्ड माय लाईफ घेतलेला आहे, पहिलं लेटर कॅपिटलमध्ये घेतलेलं आहे, शेवटी फुल स्टॉप देऊन इन्व्हर्टेड कॉमा किंवा कोटेशन मार्क बंद केलेला आहे. मित्रो, अशा प्रकारे आपण सर्व वाक्य सोडवलेले आहेत. आता बारी आहे तुमची. आता हे परीक्षेमध्ये आलेले 3 वाक्य तुम्हाला सोडवायचे आहेत. पटापट हे वाक्य सोडवा, याच्यामध्ये पंक्च्युएशन वापरा आणि कॉमेंट बॉक्समध्ये सगळ्यात अगोदर कोण हे वाक्य लिहितं आपण पाहूयात. आणि मित्र, तुमचे वाक्य बरोबर आली की नाही हे तुम्हाला कसं कळेल, तर या ठिकाणी आपण 10th क्लास इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून या ग्रुपला जॉईन व्हा. या प्रश्नांची उत्तरे तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतीलच, 10वीचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. यासोबतच हीच लिंक पुढे 11th क्लास इंग्लिश, त्याच्या पुढे 12th क्लास इंग्लिश अशी होणार आहे. म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही या ग्रुपमध्ये आणखी 2 वर्ष राहाल, कारण 12वीचा चांगला अभ्यास आपल्या चॅनलवर आपण केलेला आहे. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास मित्रो, 10वीच्या अभ्यासासाठी 12वीच्या अभ्यासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूची बेलसुद्धा दाबा. त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओ सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि मित्रो, 10वीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले या ठिकाणचे हे 2 व्हिडिओज पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.